खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल। पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। प्रशांत पोळ लिखित खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर गोबम देगलूरकर, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते। प्रशांत पोळ यांचे पुस्तक लेखनासाठी अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपला इतिहास, परंपरा, संस्कृतीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे। आपल्या समाजाचे तेज आणि आत्माभिमान संपवण्याचे काम परकीयांनी केल्याने आपण पारतंत्र्यात गेलो। भारत समृद्ध देश होता, परकीय आक्रमकांनी आपल्या संपत्तीची लूट केली। आपले ज्ञान आणि संस्कृती ही आपली शक्ती आहे हे लक्षात घेऊन ज्ञानकेंद्रे उद्ध्वस्त करणे, आपल्या संस्कृतीची प्रतीके जमीनदोस्त करणे आणि आपल्यावर त्यांची संस्कृती परंपरेचा पगडा बसवण्याचे काम 700हून अधिक वर्षे चालले। त्यामुळे आपला इतिहास माहीत नसलेल्या पिढ्या तयार झाल्या आणि भारत पारतंत्र्यात गेला। चंद्रकांत पाटील म्हणाले, भारताला जगद्गुरू पदापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेची माहिती, जाणीव, महत्त्व लक्षात आणून दिले पाहिजेत। त्यासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानाची परंपरा समाविष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे। प्रशांत पोळ यांच्या पुस्तकात प्राचीन काळातील व्यापार वैभवाचेही वर्णन करण्यात आले आहे। पुस्तकातून अशा अनेक नव्या बाबी मांडल्या आहेत। मध्य प्रदेशचे मंत्री सिंह म्हणाले, भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असताना लेखणीच्या माध्यमातून देशाचा इतिहासही नागरिकांसमोर येत आहे। हे पुस्तक भारताला जाणून घेण्यासाठीची आणि देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे स्मरण करण्यासाठी दिलेली हाक आहे। डॉक्टर देगलूरकर म्हणाले, भारतीय संस्कृती जगातील पहिली संस्कृती आहे। ती समाजानुसार बदलणारी आहे। आपली संस्कृती प्रवाही आहे। वेद, उपनिषदे, भगवद्गीतेतील ज्ञान आपण जगासमोर ठेवले। आपली विचारांची श्रीमंती आपल्या लक्षात येत नाही। भारतीय संस्कृती, ज्ञानोपासना विचारांकडे पाहिल्यास हा ज्ञानाचा खजिना जनतेसमोर येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं। त्यातून अनेक पिढ्या आमच्या अशा तयार झालेल्या आहेत की ज्यांना आपला इतिहासच माहिती नाही। म्हणजे आज जर आपण कुणालाही विचारलं तर आपल्याला असं वाटतं की आपण मुघलांच्या गुलामगिरीतून थेट इंग्रजांच्या गुलामगिरीत गेलो। मध्ये 100 वर्ष हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचं साम्राज्य हे आपल्याला माहितीच नाही आहे की या ठिकाणी ते होतं। ते पूर्ण एक प्रकारे या भारतामध्ये इतकं मोठं स्वराज्य हे केवळ निर्माण केलं नाही, ते टिकवलं। आणि अशी परिस्थिती होती की दिल्लीच्या बादशहालाही मराठ्यांना त्या ठिकाणी मदत मागावी लागायची आणि त्याच्या शरणार्थ त्याला राहावं लागायचं। इथपर्यंत आमचं स्वराज्य, साम्राज्य हे आम्ही तयार केलं होतं, हे आम्ही शिकू शकलो नाही। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुघल गेले, इंग्रज आले, पहिले यांनी गुलाम बनवलं, मग त्यांनी गुलाम बनवलं। आणि म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की जी काही आमचा इतिहास आहे, ज्या काही आमच्या परंपरा आहेत, आमची संस्कृती आहे, आमचं ज्ञान आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। आणि प्रशांतजींनी जसं सांगितलं की नुसतं माहिती असून चालणार नाही, तर आम्हाला ती परंपरा पुढे देखील न्यावी लागेल, त्यात शोधही करावा लागेल। इतकी चांगली ग्रंथ आहेत। आज आपण पाहतोय की आयुर्वेदासारखा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये अनेक आपल्याला उपचार पद्धती त्या ठिकाणी पाहायला मिळतात। शल्यचिकित्सासारखा जो काही विषय आहे आपण असं मानतो की तो आमच्या भारतातनं सुरू झाला, त्याची अनेक पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात। आज वेगवेगळ्या प्रकारच्या संहिता ज्या आपल्याला पाहायला मिळतात, त्या संहितांमध्ये इतकं विज्ञान दडलेलं आहे आणि म्हणून याच्यावर संशोधन होणे गरजेचं आहे। आणि मला विश्वास आहे की प्रशांतजी, तुम्ही या दोन्ही पुस्तकांनी या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी विचारार्थ आणलेल्या आहेत की यातनं राज्यकर्ते म्हणून आम्हालाही प्रेरणा मिळते की आपल्यालाही याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे। अन्यथा आपण केवळ गोडवे गात राहू, परंतु आपण पुढच्या पिढ्यांना काही देणार नाही। आणि म्हणून मी निश्चितपणे आपलं मनापासून अभिनंदन करतो।